सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। हरिपाठाचा आज 7वा अभंग निरूपणाला घेतलेला आहे। आतापर्यंत माऊली नामधारक साधकाला मार्गदर्शन करताना त्याची अद्वैत सत्ता परमेश्वराची, कुणाचं नाव घ्यावं, भाव कसा ठेवावा ह्याचं मार्गदर्शन करत करत आता साधकाला ते या अभंगातनं वेगळंच मार्गदर्शन करतायत। काय म्हणतात ते आपण बघूया। पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांचे, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ न पवे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे। आतापर्यंत भक्त कसा आहे, भक्ताची लक्षणं पाहिली, त्याची दुसरी बाजू अभक्त। माऊली ह्याच्यात अभक्त कोणास म्हणावे हे सांगत आहेत आणि नामाचाच महिमा ह्याच्यात सांगितलेला आहे। आणि जे नुसतं शब्दाची पोकळ बडबड करतात त्याला बरळणे असा शब्द वापरून त्याचा निषेध केलेला आहे माऊलींनी। मग सरळ अर्थ जर अभंगाचा बघितला तर अभक्ताकडून पर्वतप्राय पापे घडतात आणि ती वज्रलेपही होतात। ज्यांना श्रीहरीची भक्ती नाही ते पतित होत आणि जे पतित आहेत तेच अभक्त होत। नामस्मरणादी न करणारे खरंच दुर्दैवी समजावेत। जे श्रीहरीच्या भक्ती वाचून वेदांताची बडबड करतात अशा वाचाळांना परमेश्वर दयाळू असला तरीही कधीही प्राप्त होत नाही। ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, आत्मा हा स्वयंप्रमाण स्वरूप आहे व हा माझे सर्वस्व धन आहे। तो माझ्या हृदयात व सर्वांच्याच हृदयात पूर्णत्वाने व एकत्वाने वास करतो। मग आता ह्याच्यातला अर्थ सांगताना बाबाजी पंडित म्हणतात, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासे। व वेदांतामध्ये जसा परमेश्वर हा अनंत अनादी आहे तसा आत्मा हा सुद्धा अनंत आहे आणि अनादी आहे आणि त्याला अंत नाही। जीवदशा म्हणजे काय, जन्म आणि मरण हे कल्पना केलेल्या गोष्टी आहेत। विषय सुखाच्या कामनेने मनुष्य स्वभावता शास्त्र सोडून वागण्याची पापरूप प्रवृत्ती असते आणि जे काही पुण्याचरण असते ते काही भगवत प्राप्ती करता न करता विषय सुखात वाढ व्हावी म्हणूनच करत असतात आणि त्यांना अभक्त असं म्हटलेलं आहे। म्हणून शंकराचार्य काय म्हणतात, धर्मेह पीह मुमुक्षुणाम पापमेवोच्यते असं म्हणतात। म्हणजे काय की पुण्यचरण करतात असं दाखवतात पण ते पुण्यचरण नसून ते पापच आहे। मग माऊली ह्याच्यातच पुढे काय म्हणतात की स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरकात जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य। माझं पुण्य शुद्ध कसं आपल्याला मिळालं जाईल आणि मजची माझी असता जेणे मी दूर होय पांडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही,
ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायात माऊली असं सांगतायत, मनुष्य पाप पुण्याने स्वर्ग नरक यामध्ये अडकून बसतो, त्यातच तो फिरत राहतो. म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं काही आहे असा विचारच केला जात नाही. आज हे चांगलं केलं की स्वर्ग मिळतो, हे वाईट केलं की नरक मिळतो, ह्या दोन गोष्टीतच अडकून पडायला होतं आणि त्यामध्ये तो फिरत राहतो. पाप पुण्य नाहीसे करणारे नाम साधनेशिवाय दुसरं प्रायश्चित्य नाही आहे. कुठल्याही पापाला प्रायश्चित्य सांगितलेलं आहे. मग हे प्रायश्चित्य काय? सगळ्यात श्रेष्ठ प्रायश्चित्य म्हणजे त्या हरीचं नाम घेणं, म्हणजे पापाची निवृत्ती होऊ शकते. आणि भक्त पापपुण्यरहित असतात, अभक्तांना मात्र ती पापपुण्य वज्रलेप होतात. वज्रलेप म्हणजे ती कधीही पुसूनच जात नाही, पुसलीच जात नाही, पापात वाढ होतच जाते. म्हणजे ही पापे किंवा हे भोग दिल्या वाचून सुटत नाहीत. पाप पुण्यरूप असे हीन किंवा उत्तम हे जन्म त्या व्यक्तीला घ्यावेच लागतात. म्हणजे त्याच्या कर्माप्रमाणे जर पाप केलं असेल तर हीन जन्म, पुण्य केलं असेल तर उत्तम जन्म, असे जन्म घ्यावेच लागतात. ह्याच्यातनं सुटका नाही. उत्तम जन्म हे पुण्यकारकाला घ्यावे लागतात. पण भगवत नामस्मरणाने मात्र जीव पद्मपत्र जसे, म्हणजे कमळाच्या पानाला पाण्याची आसक्ती नाही आहे, तसं हे नामस्मरणाने होऊ शकतं. मनुष्य दोन्हीतून अलग राहतो. भगवत भक्त कसा तर बुद्धियुक्तो जहातीह उभे आणि सुकृत दुष्कृते, म्हणजे चांगलं आणि वाईट. एक परमात्माच आहे, दुसरे काही नाही, असा ज्याच्या बुद्धीने निश्चय केला आणि ती बुद्धी विषय सुखाची साधना सोडून परमेश्वर प्रित्यर्थच कर्म समारंभ करू लागली आणि श्रीहरीच्या नामस्मरणात व ध्यानात घडू लागली, म्हणजे मग्न होऊ लागली, की ती बुद्धी पाप पुण्यरहित होते. पाप आणि पुण्यरहित म्हणजे शून्य अवस्था. मागच्या वेळेला आपण बघितली. ही शून्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर साधकाला उत्तम गती मिळायला लागते. मग हे पाप पुण्यरहित कसं होईल? तर ते श्रीहरीच्या नामस्मरणानेच होईल. शास्त्रात पाप कर्म क्षालनाचे आणखीन बरेच मार्ग सांगितलेले आहेत. म्हणजे यात्रा सांगितलेली आहे, पूजा अर्चा सांगितलेली आहे, ज्येष्ठांना अभिवादन करावं, नमस्कार करावा, असे बरेच मार्ग सांगितलेले आहेत. परंतु जीवाच्या हातून होणारी पापकर्म ह्याच जन्मातली आहेत हे आपल्याला माहिती नाही ना. जी प्रापंचिक संकट येतात म्हणा किंवा शारीरिक संकट येतात, आपण असा विचार करतो की मलाच का हे आपल्याला आधीच्या जन्मी घडलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही, कारण आपल्याला आधीचे जन्म आठवत नाहीत. मग हे जन्म कुणाला आठवत होते? तर जड भरताला आठवत होते आणि नारदांना सुद्धा आपले जन्म आठवत होते. मग आपण उपाय त्याच्यावर कसे करणार? आपल्या हातनं मागच्या जन्मातली किती पापं झाली आहेत हे आपल्याला माहितीच नाही आहे, तर उपाय कसे करणार? अंधारात चाच पडल्यानंतर हातात काहीच लागणार नाही आहे. म्हणून भक्त नामस्मरणाने पाप पुण्यरहित असतात. म्हणजेच काय? नामस्मरण जर केलं तर काय, मागची जी पापं आहेत ती सुद्धा निघून जातील आणि पुण्यामध्ये वाढ होईल. म्हणजे शून्य अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते नामस्मरणाने. हे प्रायश्चित्य आहे. नामस्मरण करणं हे प्रायश्चित्य, म्हणजे झालेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी केलेलं प्रायश्चित्य आहे हे नामस्मरण. मग भक्त नामस्मरणाने पाप पुण्यरहित असतात. अभक्त मात्र नरकादी भोग वज्रलेपच होतात. आधीचे जन्म हे आपल्याला माहीत नसल्यामुळे पापात भर पडून 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 हे वज्रलेप होतात. वज्रलेप म्हणजे काय? जे कधीही पुसले जात नाहीत असे होतात. आणि प्रत्येक कर्मपूर्ती करताना मनुष्य जन्मामध्ये मुक्ती मिळवणं किंवा परमेश्वरापाशी जाणं, अभयपद मिळवणं हा मनुष्य जन्माचा मोठा अधिकार आहे. मग ह्या अधिकाराची प्राप्ती होण्याकरता नामस्मरण हेच आपल्याला साधन म्हणून उपयोगी करता येईल. म्हणून प्रत्येक कर्म
प्रत्येक कर्म करताना भगवंताला स्मरून करायचे, म्हणजे ती कामपूर्ती ही चांगल्या तऱ्हेने होते आणि त्याचा पाप आणि पुण्यामध्ये विभागणी होत नाही. कारण का भगवंताचं अधिष्ठान तिथे असल्यामुळे हे कर्म भगवंताकडेच जाते. म्हणून यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपो यज्ञ क्रिया न्यूनम संपूर्णता यती सद्यो वंदे दिशु तमच्युतम. म्हणजे काय तात्पर्य काय, तर हरिनामस्मरणा वाचून प्रायश्चित्य रूप कर्म देखील जर पापनाशक होऊ शकत नाही, तर हरिनामस्मरण हेच मुख्य निर्विवाद प्रायश्चित्य आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे कसं आहे की एखादं कर्म धुण्यासाठी इतर शास्त्राने किंवा पुराणाने कर्मरूप प्रायश्चित्य घेतले तरी पुन्हा पाप करणार नाही ह्याची काय गॅरंटी. आपल्याला पाप आणि पुण्य काय आहे ह्याची सुद्धा माहिती नसते, की सहज बोलता बोलता एखाद्याचं मन आपण दुखवून टाकतो. हेतू नसतो परंतु दुखवलं जातं. मग असं होत नाही ना की दुखवलं गेलंय म्हणजे हे पापामध्येच मोडलं जाणार आहे, ह्याची आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही. आणि अशी कितीतरी कर्म उठल्यापासून होत असतात. मग एकदा जपमाळ केली किंवा एकदा प्रायश्चित्य घेतलं तर परत होणार नाही असं आहे का? नाही. हस्ती ते धुतले जळी बसविले मालिन्यही नाशिले तेने ते पहिले स्वकर्म वहिले तिरीचे आरंभिले शुंडाग्री धरिले धुळीस भरले सर्वांग आपुले प्रायश्चित्य दिले तथापि न भले ज्याचे मन क्षमले. हत्तीसारखं आहे. हत्तीला अगदी माहुतानी भरपूर नदीवर नेऊन आंघोळ वगैरे घातली, छान, त्याला खूप आनंद झाला. आता हत्ती स्वच्छ दिसायला लागलाय, छान दिसायला लागलाय. त्याप्रमाणे तो घरी निघाला घेऊन. नदीच्या पात्राबाहेर आल्याच हत्तीने काय आरंभ केला की सोंडेनी धूळ अंगावरती घ्यायची. म्हणजे धुतलेल्या अंगावरती परत परत धुळीचे कुटं चढवली जातात. तसं आहे की एक पाप आपण धुतलं तरी पुढचं होणार नाही असं नाही आहे. कारण का मनुष्य असा आहे की एकतर माहिती काही नसतं हे पाप आणि पुण्य आहे, आणि एकदा प्रायश्चित्य घेऊन भागत नाही, चला झालं आपण काशीला गेलो, आपलं हे झालेलं आहे, आता पुन्हा पाप करायला तयार. बाहेरच येतात आणि लगेच अर्वाच्य बडबड, वाटेल तसं वागणं, वाटेल तसं खाणं पिणं, मनाला येईल तसं राहणं. मग त्या काशीला जाण्यामध्ये काय अर्थ आहे? ते प्रायश्चित्य घेतलं, काशीचं जावे, नित्य वदावे, का तर मोक्ष नगरी आहे. परंतु एकदा जाऊन होईल का? बाहेर पडल्याच सुरू होतं. आणि जसं हत्ती अंगावर धूळ घेतो तसा मनुष्य पाप मात्र करत राहतो, मग त्यांनी उपयोग होणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, काय म्हणतात, ह्याला प्रायश्चित्य जर करायचं असेल तर अखंड नामस्मरणाचीच इथं अपेक्षा केलेली आहे. मग रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की मंत्र जप करायचा आहे. जप करायचा म्हणजे माळ घ्यायची, करायचा, लक्ष इकडं तिकडं असं नाही. तर जपाचा अर्थच असा आहे की तो हृदयामध्ये जपावा, म्हणजेच तो जप. आणि म्हणजे तो तिथं जपला म्हणजे तो अखंड अविरत चालू राहतो. नामस्मरणा भक्तिमार्ग पाप पुण्यरहित निष्पाप करतो व भक्ताला वज्रलेप होत नाही. कुणाला वज्रलेप होत नाही? भक्ताला वज्रलेप होत नाही. भक्त कोण आहे? तर जो साधक नामस्मरण करतो तो भक्त. मग दुसऱ्या चरणात काय म्हणतात? नाही ज्यांची भक्ती ते पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत. म्हणजे दुर्दैवी आहेत ते जे हरीशी भजत नाहीत, त्याची पूजा करत नाहीत, त्याचं नामस्मरण करत नाहीत, ते काय आहेत? दुर्दैवी आहेत. मग आता अभक्त म्हणजे काय? भक्ताची व्याख्या आतापर्यंत त्यांनी सांगितली की जो परमेश्वरापासून विभक्त नाही तो भक्त. अगदी सोपी भाषा समर्थांनी केलेली आहे. मग आता अभक्त म्हणजे काय हेही सांगताना माऊली सांगतात की अभक्ताची लक्षणं अशी आहेत, ज्यांची सगुण भगवंताचे ठिकाणी आवडी नाही व ज्यांचा हरिनामावर विश्वास नाही, ते अभक्त आहेत. जे भगवत नामस्मरण करीत नाहीत असे दुर्दैवी
त्यांना अभक्त म्हणावे. आणि भगवंताच्या नावाने म्हणजे जे मोठी मोठी देवळं निर्माण करतात, बांधतात, नाव भगवंताचं, पण आलेला सगळा पैसा हडप, त्याची कुठेही नोंद नाही. मग असे काय झाले? अभक्तच झाले. देवाची आवडी करतात का ते? तर नाही करत. मग ध्रुव हा जो आहे, आपण ज्याची ध्रुवाची लहानपणची कथा ऐकतो की त्याला मांडीवरनं हिसकावून टाकलेलं आहे आणि तो वनात गेला, पुष्कळ तपस्या केली, भगवंत प्रसन्न झाले आणि आढळपद मिळवलं. त्याच्या वंशामध्ये अंग म्हणून एक राजा होऊन गेला आणि त्याचा मुलगा हा वेन राजा. वेन राजा. मग हा वेन सुद्धा कसा होता? तर अतिशय द्वाड आणि दुष्ट प्रवृत्तीचा होता तो. त्याचा दुष्टपणा म्हणजे कसा की लहान मुलांना मारायचं, खेळणाऱ्या मुलांना पकडायचं, मारून टाकायचं, नवजात बालकं जी आहेत त्यांना घ्यायचं हिसकावून आणि विहिरीत टाकून द्यायचं, मृत्यूच द्यायचा त्यांना. म्हणजे असा हा वेल अतिशय उच्छाद मांडला होता त्यांनी. आणि अंगराजाला अतिशय वाईट वाटलं की आपल्या पोटी असा मुलगा यावा. अंगराजा अतिशय शूर, दानशूर आणि भगवत भक्त होता. राज्य अतिशय चांगलं केलेलं होतं त्यांनी आणि आपल्या पोटी असा मुलगा यावा. खूप वाईट वाटलं. काय करायचं? एके दिवशी त्याला ह्या गोष्टीचा कंटाळा आला आणि तो राज्य त्याग करून निघून गेला. आणि हा वेन इतका उन्हाळ होता की त्याला मग आता शेवटी गादी रिकामी ठेवायची नाही म्हणून राजा केला वेनाला. म्हणजे योग्यता नसताना सुद्धा राजा झाला, काही इलाज नव्हता. प्रजेला राजाशिवाय प्रजा राहू शकत नाही म्हणून त्याला राजा केलं. राजा झाल्यानंतर तो अतिशय बेछूट वागायला लागला. म्हणजे शिकार करणं हा जरी राजाचा अधिकार असला तरी तो कायम धनुष्यावरती बाण चढवलेलाच असायचा त्याचा. आणि वेळी अवेळी कधीही शिकारीला निघायचा. आणि पशुहत्या म्हणजे शिकार करणं म्हणजे मृगया करणं, शिकार करणं म्हणजे एका प्राण्याची शिकार करणं हे योग्य आहे, परंतु बेछूट प्राणी मात्रांची तो शिकार करायचा, त्यांना मारून टाकायचा. असा हा राजा. कंटाळून गेली प्रजा की असा कसा राजा आपल्याला मिळाला. शेवटी सर्वांनी एक मत केलं. मंत्री, साधू लोक, प्रजा हे सगळे एकत्र आले आणि ह्या वेनाच्या राज्यकारभाराला कंटाळले. एके दिवशी काय झालं, एक होम यज्ञ चाललेला होता आणि वेन हा तिथं गेल्यानंतर म्हणाला, हे काय करताय तुम्ही? तर आम्ही यज्ञ करतोय, इंद्र, सूर्य, चंद्र, परमेश्वर यांना आहुती देतोय. त्याने सांगितलं, हे बंद करा पहिल्यांदा. कारण का, ह्या ज्या आहुती वगैरे ज्या द्यायच्या आहेत ना, ते सगळे माझ्या शरीरात आहेत, त्यामुळं मीच देव आहे. म्हणून तुम्ही मलाच देव मानायचं आणि ओम वेनायन महा असं म्हणून तुम्ही आहुती द्यायची. साधू लोक कंटाळले, सज्जन लोक कंटाळले की असं कसं चालेल. त्यांना माहिती होतं की ही व्यक्ती तेवढी लायक नाही आहे. आणि सगळ्यांनी मग संगनमत केलं आणि एके दिवशी त्याला ठार मारून टाकलं. ही प्रगती आहे बरं का. म्हणजे जनसमुदायाला की एक राजा असून सुद्धा प्रजेचं रक्षण न करता बेछूट हत्या करतो, तर त्याला मारायलाच पाहिजे. म्हणून सगळ्यांनी सामूहिकरित्या वेनाला मारलेला आहे. वेनाला मारल्यानंतर आता राजा नाही परत प्रजेला. मग हा वेन कसा होता? हा अभक्त होता. भगवंताशी त्याचं कुठल्याही तऱ्हेने नातं नव्हतं. कुठल्याच नामस्मरण तर बाजूलाच राहिलं, पण कुठल्याही तऱ्हे म्हणजे पूजा अर्चा किंवा देवळात जाणे, दर्शन घेणे हेही नाही. आणि अशा राजाला मारल्यानंतर त्याची जी आई आहे, सुनीता नाव तिचं, तिला काळजी वाटली आणि पुत्रप्रेम आहे जास्त. तिने त्याचं प्रेत शव जपून ठेवलं आणि मंत्र्यांना आणि आपल्या यांना म्हणाली, गुरूंना, की राजा तर व्हायलाच पाहिजे. मग शेवटी सगळ्यांनी मिळून म्हणजे साधू लोकांनी आणि गुरूंनी त्याच्या बाहूंचं मंथन केलेलं आहे आणि पुढे अर्ची आणि पृथ्वीराजा निर्माण झालेले आहेत. सांगायचा हेतू हा की हा वेद राजा कशाचं लक्षण होतं, तर अभक्ताचं हे लक्षण होतं. मग अभक्त म्हणजे काय,
तर ज्याची सगुण भक्तांचे ठिकाणी आवडी नाही व ज्याचा भगवंताच्या ठिकाणी आवडी नाही आणि ज्याचा हरिनामावर विश्वास नाही, जे भगवन नामस्मरण करीत नाहीत असे दुर्दैवी त्यांना अभक्त म्हणावे. आणि भगवंताच्या नावाने जी देवळं काढून आपलाच स्वार्थ साधणारे त्यांनाही अभक्तच म्हणावे. प्रल्हाद म्हणतात, जे ब्राह्मण असून नामस्मरण करीत नाहीत त्यांना चांडाळ म्हणावे. भक्त प्रल्हाद जो आहे तो म्हणतो की जे नामस्मरण करीत नाहीत, ब्राह्मण याचा अर्थ इथं ज्ञानी असा घ्यायचा आहे. कारण का ज्ञानाला अहंकार आहे ना, मला आत्मज्ञान झालेलं आहे हा अहंकार होतो, निर्माण होऊ शकतो. ते देवाचं नाव घेत नाहीत. मला माहिती आहे देव म्हणजे काय आहे, हे सगळं मला माहिती आहे असं जे बोललं जातं ते सगळे अभक्त. माऊली म्हणतात, निंब निंबोळीया मोडोनी आला, तरी कावड्यांशी सुकाळ झाला, मग भक्ती विन वाढीन निला, दोषास लागे. भक्तीशिवाय मनुष्य वाढायला लागला म्हणजे तो काय झाला, तो दोषच आहे, त्याला दोष लागू शकतो. म्हणून अभक्त हा पतित पापमयच असतो. अभक्ताला दुःखरूप संसाराचे ताट वाढलेले असते. कारण परमेश्वर प्राप्तिकारक असे पुण्य स्वप्नातही घडत नाही. दुःखरूप संसारातून नामस्मरणच तारून नेते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तोंडामध्ये नामस्मरण यायला सुकृत असावं लागतं, भाग्य असावं लागतं. म्हणजे परमेश्वराची इच्छेशिवाय आपल्या मनामध्ये ही इच्छा होऊ शकत नाही की आपण देवाचं नाव घ्यावं. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर बळजबरीने आधी नाव घ्यायला सुरुवात करायची. म्हणजे मग ती आपोआप भगवंताची सुद्धा इच्छा होऊ लागते. भगवंताचे भगवन नामोच्चार करण्याची इच्छा उत्पन्न होण्यास पदरी पुण्याचा जबरदस्त साठाच असायला पाहिजे. ज्यांना भगवंत नामस्मरण करावे वाटत नाही ते पापीच, म्हणजे ते कोण, अभक्त. आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर बघायला गेलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्यक्तीला वेळच नसतो. IT क्षेत्रातले तुम्ही बघू शकता की अजिबात वेळ नाही, सगळं काट्यावरती. जेवण अमुक वाजले जेवायचं, तमुक वाजले झोपायचं, वेळच नाही. मग त्यांनी भगवत नामस्मरण कधी करायचं. परंतु हे लक्षात ठेवून की परमेश्वराने त्याचं नाव घ्यायला एका ठिकाणीच बसा वगैरे असे नियमच केलेले नाही आहेत. खाता पिता धंदा करता समर्थ म्हणतात तसं, किंवा जनाबाई म्हणतात तसं नामस्मरण करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी पदरी सुकृत पाहिजे, म्हणजे चांगलं कर्म पाहिजे, म्हणजे मग भगवंत नामस्मरण करायला इच्छा निर्माण करतो. म्हणून पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात की अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ न पवे हरी. आत्ताची लोक सुद्धा तरुण वर्ग सगळे म्हणतो की नाक धरून बसायला म्हणजे काय, तिथं कुणाला वेळ आहे. आता हनुमान जयंती आहे, जयंती जाऊ नंतर करू सावकाश, काय तिथं जाऊन काय होणार आहे, काय भगवंत भेटणार आहे का, अशी जी वाचाळ बडबड आहे त्याला बरळती म्हटलेलं आहे. मी ब्रह्म आहे अशी कितीही बडबड केली तरी ती झोपेत बरळल्याप्रमाणे आहे. परमेश्वर दयाळू आहे, तो सदा भक्तांची वाट बघत असतो. तो जिव्हाळ्या वाचून प्राप्त होत नाही, ते नुसतेच बरळणे आहे. स्तोत्र म्हणतो आपण, स्तोत्र म्हणजे स्तवन आहे परमेश्वराचं, परंतु भावच नाही ना त्याच्यात. गृहिणी करत असतात की स्वयंपाक करताना एकीकडं पाठ नसलं तरी मोबाईलवर म्हणा लावून ठेवतात. हो, मी स्वयंपाक करताना माझं चालू असतं अगदी नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम, आणि बरेच विष्णू सहस्त्रनाम वगैरे सगळं चालू असतं. भाव आहे का मनात? तव्यावरची पोळी करपेल, दूध उतू जाईल, हे फक्त गृहिणींचंच आहे असं नाही. पुरुष सुद्धा ह्याच्यातलं काही सुटलेले नाही आहेत. त्यांची सुद्धा व्यवधानं वेगळी असतात, परंतु भाव मनामध्ये नसतो, म्हणून त्याला बरळणे असं म्हटलेलं आहे. श्रेयस्तुती भागवतमध्ये भागवतात व्यास काय म्हणतात की श्रेयस्तुती भक्ती मुदस्यते विभो क्लिश्यन्ति ये केवल बोध लब्धये तैषा मैसो क्लेशल एव शिष्यते नान्यतथा स्थूल तुषावदातिनम. म्हणजे दशमस्कंदामध्ये असं सांगितलेलं आहे की भक्ती वाचून आत्मज्ञानाची खटपट करणाऱ्याला भुसा काढल्याप्रमाणे आहे.
आता भुसा कांडायचा म्हणजे काय, जे कांडून भुसा निघतो, धान्य काढल्यानंतरच भुसा निघतो, जो टाकायचा भाग आहे आणि तोच जर कांडत बसलं तर त्याला बरळं नाही असा शब्द वापरतात माऊली. त्यांनी काय होतं तर क्लेशच होतात, कष्ट होतात, फलनिष्पत्ती काय होते, त्यातनं काहीच मिळत नाही. तसं आहे. भावा वाचून जर स्तोत्र किंवा स्तवन जर म्हटलं तर त्याच्यातनं काहीही मिळत नाही, लाभ होत नाही, म्हणून ते बरळणेच आहे. नुसत्या कर्मकांडामध्ये अडकल्यावरही हाती काहीच लागत नाही. व्यास म्हणतात सत्वम न चेदातरिदम निजम भवे, सगुणा वाचून ज्ञान शाब्दिकच राहते. हरिहर भक्ती अनादर करीती, धरती मनात पंचदशी. म्हणजे 5 जे हे आहेत, पाणी अग्नी, हे जे काय म्हणायचं त्याला, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय, पंच आणि 10, हेच राहतं फक्त. त्यांच्या ज्ञानाग्नीने न जळे एकही पट प्रपंचदशी. प्रपंचामध्ये ह्याच्याच अनुरोधाने जर वागत राहिलं तर काहीही मिळत नाही, म्हणजे परमेश्वर प्राप्ती होत नाही. म्हणून ज्यांना शुद्ध ज्ञान झाले अशा ज्ञानी पुरुषांना भगवंताच्या सगुण मूर्तीविषयी सर्वदा स्वाभाविकच प्रेम असते. ज्या ज्ञानाला भगवंताच्या सगुण विग्रहाविषयी प्रेम नसेल तो ज्ञानीच नाही, तो ज्ञानाची वायफळ बडबड करणारा समजावा. म्हणजे भक्ती वाचून ज्ञानाच्या ठिकाणी नुसती मी ब्रह्म आहे आणि हे ज्ञान फक्त दुर्दैवाला कारण होऊ शकतं, त्याच्यामध्ये काहीही फलनिष्पत्ती नाही. आणि माऊली म्हणतात तैसा चित्ती अघंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव, ऐसेनी कोणी एक जन्म जावो परीन पाविजे माते. माते म्हणजे मला. भगवंत म्हणतात मला तसं तुम्ही प्राप्त करू शकत नाही. कितीही शास्त्र व्युत्पत्ती रूप ज्ञान असलेली अहंता गेल्याशिवाय मुक्ती नाही आणि ज्ञान अहंकार भक्तीशिवाय होऊच शकत नाही. उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हणलं तर रावणाचंच घेता येईल ना. रावण दशग्रंथी ब्राह्मण असल्यासारखा होता, सगळी शास्त्र होती, अगदी सगळे ग्रह पालथे घातलेले होते, ज्ञानी होता, पण अहंता किती होती. अहंता असल्या कारणाने समोर भगवंत असून सुद्धा त्याच्या हे लक्षात आलं नाही की ज्याच्यासाठी जन्म घ्यायचा आहे त्या भगवंताच्या प्राप्तीकरता भगवंत पुढे उभे आहेत आणि आपण मात्र त्याच्याशी युद्ध करतोय, हे कळलं सुद्धा नाही. एवढी अहंता होती. आणि रावण, आता असं मानतात की रावण हा महादेवाचा भक्त होता. मग भक्त कुणाला म्हणायचं तर आधीच्या ह्याच्यातनं आपण पाहिलेलं आहे की भगवंताप्रती निरपेक्ष प्रेम असणारा भक्त, त्याला भक्त म्हणायचं. मग ह्याला तर सदैव हव्यासच होता ना. महादेवांची जरी त्यांनी भक्ती केली, म्हणजे उपासना केली, पूजा अर्चा केली, तप केलं, प्रसन्न करून घेतलं, मागितलं काय, भगवंत मागितलेलंच नाहीये ना. त्यांनी काय मागितलंय, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे. आणि ब्रह्मदेवाची सुद्धा त्यांनी तपश्चर्या केली, काय मागितलं तर मला कुणाकडूनही मरण नको. भगवंत हुशार आहेत ना, त्यांनी सांगितलं की फक्त तुला मानवाकडनं आणि माकडाकडनंच भीती आहे, बाकी कोणाकडनं तुला भीती नाही आहे. बाजू पोकळ करून टाकली ती एक भगवंतानी. हुशार आहेत भगवंत. ते काय असे सहजासहजी वेड्यासारखे वर देणारे आहेत का, नाही देणार तसे. आणि रावण म्हणलं चालेल, मानव म्हणजे काय, काहीच नाही ना. मानव म्हणजे काहीच नाही, माकड तर त्याहून नाही, त्यामुळे वानर म्हणजे काहीच नाही, चालेल चालेल. त्याच्यावर तो संतुष्ट झाला. मागितलं होतं काय की मला मरण नको आणि सगळे भोग मी म्हणेल तसं व्हायला पाहिजे. किती विषय वासना किती होती त्याची, इतकी होती. मग ह्याला भक्त म्हणता येईल का. आज बुद्धिमंत लोक रावण फार हुशार होता, रावण फार चांगला होता असं म्हणतात. चांगला म्हणत नाही पण हुशार होता म्हणतात, का तर ग्रंथांचं पठण होतं. मग हे ग्रंथांचं पठण म्हणजे भगवत भक्ती आहे का. आत्ताच तर सांगितलं की हे नुसतं बरळणं आहे, त्याच्यात भगवत भक्ती नाही. भगवंताप्रती प्रेम असणं ही गोष्ट वेगळी आहे आणि एक विषय धरून तपश्चर्या करणं ही गोष्ट वेगळी आहे. रावण तसाच होता.
अगदी आत्मलिंग जरी त्यांनी मागितलं आणि भोलेनाथांनी दिलंय, भक्ती कुणाची केली होती? हरीची केली होती का? नाही केली, महादेवांची केली होती. मग इथं माऊली काय सांगतात? हरीची भक्ती, राम केशव विठ्ठल यांची भक्ती करा, ह्यांचं नामस्मरण करा असं सांगितलेलं आहे. रावणाला माहिती होतं याचं नामस्मरण, हा तर मुख्य शत्रू आपला, का तर तो वरचढ होता ना, भगवंत हे वरचढ होते हरी. आणि त्यामुळे कोणाची भक्ती करायची? कुणाकडनं आपल्याला हे मिळेल? तर महादेवांकडनं मिळेल आपल्याला. मग ज्याच्याकडनंच वर मिळवला त्याच्याच घरावर डोळा ठेवला. आणि पार्वतीने जे घर मागितलं होतं महादेवांना, रावण तिथं गेल्यानंतर वास्तुशांती होती, बोलवलं होतं, गेला, बघितलं काय सुंदर घर आहे. वास्तविक त्याची सोन्याची लंका होती, तरी सुद्धा हव्यास की असं घर आपल्याला पाहिजे. म्हणून भगवंताला त्यांनी महादेवांना मागितलंच की मला हे तुमचं घर मला पाहिजे. तेवढी तपश्चर्या केली आणि हे घर मिळवलं. महादेव म्हणले, पार्वती मी तुला सांगितलं होतं आपल्याला नशिबात घर नाही, आपण बैरागी लोक आहोत. तू घर मागितलंस, मी दिलं. काय झालं तर रावणासारख्याने ते मागून घेतलं. इतका म्हणजे मागून घेणं म्हणजे काय, भिकारीच झालं की. भक्त कसा होऊ शकेल? हा भक्त नाहीये. म्हणून त्याची जी काही पूजा आहे ते बरळणं आहे. जरी त्याने शिवतांडव स्तोत्र, अमुक स्तोत्र केलेली आहेत, नाही असं नाहीये, परंतु मनामध्ये भाव काय आहे की मी श्रेष्ठ आहे, मीच भगवंत आहे, असाच भाव म्हणा. मग ते बरळणंच आहे. आणि ती अहंता गेल्याशिवाय मुक्ती नाही. ती अहंता कधी गेली? ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आले आणि ह्याच्या हातून रावणाकडनं अक्षम्य चूक झाली की सीतेलाच पळवून नेलेला आहे. विषयासक्त होता तो, अतिशय कामी होता आणि त्यांनी सीतेला पळवून नेलेले आहे. त्या सीतेसाठी प्रभू रामचंद्र आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर सैन्य कुणाचं आहे तर वानर आणि मानव यांचंच सैन्य आहे आणि ते रावणाला वरचढ चढलेलं आहे. त्यावेळेला त्याची अहंता गेली आणि मरताना शेवटी तो राम म्हटलेला आहे. आता रामायण खूप आहे, प्रत्येक रामायणात वेगवेगळं आहे की त्यांनी लक्ष्मणाला सुद्धा बोध केला वगैरे, परंतु मरताना त्याच्या लक्षात आलं. आधी कुंभकर्णाने सांगितलं, इंद्रजितांनीही सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की हा परमेश्वर आहे, पण अहंता गेली नव्हती अजून. मी आहे, मला 10 तोंड आहेत आणि माझा मृत्यू जो आहे कुठं आहे हा मलाच माहिती आहे, तो रामाला कसा माहिती असेल? परंतु सर्व साक्षी असलेले भगवंत त्यांना हे माहिती झालं होतं आणि त्यांनी बाण मारल्यानंतर हा रावण खाली कोसळला. तेव्हा त्याची अहंता गेलेली आहे, तोपर्यंत त्याची अहंता होतीच. म्हणून माऊली म्हणतात, अहंता गेल्याशिवाय मुक्ती नाही. ज्ञान अहंकार याचा लय भक्तीशिवाय होऊच शकत नाही. अध्यात्मशास्त्राचे अध्ययन करणारे सगुण निर्गुण वाद घालत बसतात. त्यांची मजल अनुभूतीपर्यंत येतच नाही. वाद घालायला लागलं म्हणजे की ज्ञान श्रेष्ठ आहे, योग श्रेष्ठ आहे असं म्हणताना वादाचं स्वरूप यायला लागतं आणि ज्याला भक्ती नाही त्याला अनुभूती येतच नाही असं माऊलींचं म्हणणं आहे. आणि तो जो वाद आहे तो बरळण्यासारखाच आहे, त्याला बरळणे असा शब्द माऊलींनी वापरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या वादाला तुकाराम महाराज गबाळ म्हणतात आपल्या अभंगात. गबाळ आणिक नका पडू गबाळाचे भरी. वाद जिथं चाललेले आहेत तिथं पडू नका, त्या फंदात पडू नका, गबाळाचे पदरी पडू नका. अनंत जन्मांची संसारासक्ती आत्मज्ञानाने नाहीशी होते आणि ज्ञानोत्तर भक्ती घडायला लागते. तुकाराम महाराजांनी आणि संतांनी जी केली ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भक्ती केलेली आहे आणि तीच खरी भक्ती आहे. आत्मज्ञान झालं म्हणजे हे ज्ञानी लोकांचं लक्षण आणि तिथे अहंकार होऊ शकतो, भक्ती होऊ शकत नाही असंच महाराजांना म्हणायचं आहे. नाथ महाराज काय म्हणतात, श्रीकृष्ण देहो सच्चिदानंद घन म्हणून श्रीकृष्ण भजन नारदा पडिये. भक्तीचा अनुभव नसेल तर ते वर्णनेच आहे. भक्तीचा अनुभव पाहिजे म्हणजे तो भक्त होऊ शकतो.
माऊली पुढे जाऊन काय म्हणतात, कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय, शिल्पी अतिनिपुण, सुकर्मी ही प्रवीण, विधी आथर्वण हाती हाती आथी, नीती जात सुजे वैद्य कही बुजे, काव्य नाटकी दुजे चतुर नाही, पै व्याकरणी चोखडा, तर्की अतिगाढा, परी एक आत्मा ज्ञानी पुढा, जात्यांध जो तैसे शास्त्र जात जाण, आद्यचेची अप्रमाण, पार्था अध्यात्म ज्ञाने विण एक चेनी. अध्यात्माचं ज्ञान आणि भक्ती होणं गरजेचं आहे. खूप पाठांतर झाले. माऊली काय म्हणतात की प्रवीण आहेत, सुकर्मी ही प्रवीण आहेत, शिल्पामध्ये निपुण आहेत, आणि नीतिजात सुजे वैद्यकही बुझे, काव्य नाटक सगळं येत आहे, परंतु भक्तीच नाही. मग शेवटी ते काय म्हणतात, पार्था अध्यात्म ज्ञाने विण एकतेने, ते एकटेच राहतात, दुर्दैवी राहतात थोडक्यात. मग अध्यात्मज्ञान म्हणजे काय, तर एक श्रीहरी आहे आणि त्याच्या वाचून दुसरं काही नाही, हेच अध्यात्म आहे, ह्याच्याशिवाय दुसरं अध्यात्म नाही. म्हणून हे ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात माऊलींनी सांगितलेलं आहे बरं का. अनुभवाचा मार्ग न चोखाळता शब्दाचा वाद करीत राहिल्याने कधीही भगवत प्राप्ती होत नाही. म्हणजे काय की आता अनुभव कधी येणार किंवा अनुभूती कधी येणार, तर 100% भक्ती केल्यानंतर. मग 100% भक्ती म्हणजे काय, मनामध्ये त्याची छबी यायला पाहिजे, स्थिर व्हायला पाहिजे, आणि भगवंता तुझ्या वाचून आता काहीच नाही, तू एकमेव आहे, हा भाव निर्माण होणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच हा अनुभवाचा मार्ग आपल्याला चोखळता येतो. वाद करत बसायचं नाही, तुला आला करे अनुभव, तुला आला करे अनुभव, नाही मग तुझ्यापेक्षा माझा श्रेष्ठच अनुभव आहे. एक बाई होत्या, दोघी गप्पा मारत होत्या, ज्ञानेश्वर यांचा गजानन महाराजांचा विषय चाललेला होता, आणि दोघी जाऊन आल्या होत्या शेगावला. एक जण म्हणाली, काय सांगू महाराजांच्या माझ्यावर इतकी प्रेम आणि आशीर्वाद, अगदी मला मुलगीच मानलं होतं त्यांनी, कसं काय म्हणून दुसरीने विचारलं. तर ती म्हणाली, नाही आम्ही गेलो त्यावेळेला अगदी मनातनं माझ्या वाटत होतं की प्रसादाची वेळ संपली, पण मला प्रसाद मिळावा, मी त्यांची मुलगीच नाही का, तर मला हा प्रसाद नक्की मिळावा. खूप वेळ वाट पाहिली, कोणीतरी येईल वाटलं, अहो ऑफिस उघडे, तुम्ही घ्या की प्रसाद, पण कोणी आलं नाही म्हणाली. मीच शेवटी गेले आणि बघितलं ऑफिस उघडं होतं. मी आत गेले, अहो म्हणले मी लांबनं आलेली आहे आणि मला प्रसाद हवा आहे. तिथले जे ऑफिसात होते त्यांनी 2 लाडूचं पाकिट होतं ते दिलं आणि ब्लाऊज पीस वगैरे दिला. तर ती म्हणत होती, हे बघा मला ब्लाऊज पीस ओटी सहित सगळं मिळालं, म्हणजे मी मुलगीच नाही का त्यांची, माझ्या मनामध्ये तो भाव होता. दुसरी म्हणाली, आम्ही पण जाऊन आलो ना, आम्हाला पण तसंच मिळालं. मग तिने म्हणावं ना, तू ही मुलगीच आहे, तसं न होता, नाही मला त्यांनी हाक मारून बोलवून दिलं आणि तुला जावं लागलं. हा फरक, मग हे बरळणं आहे ना, हा वाद घालणं नाहीये, हे वाद घालणं आहे, हे बरळणंच झालेलं आहे. पुढे काय माऊली म्हणतात, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. माऊलींच्या मते सगुण षड ऐश्वर्य गुण संपन्न परमात्मा म्हणजेच आत्मा आहे. आपला आत्मा जो आहे, प्राणी मात्रात असलेला आत्मा, हा परमेश्वरच आहे. आपला आत्माच आपल्या प्रेमाकरता सगुण साकार होतो, तेव्हा निर्गुणत्व, मायागुण रहितत्व व निराकरत्व असे 2 आहेत, कोणत्याही नामरूपाने मर्यादित होत नाही. म्हणजे तो जो आत्मा आपला आहे प्राणी मात्रातला, तोच परमात्मा आहे. त्यालाच षडगुण ऐश्वर्य प्राप्त झाले. आपल्याला हे कळत नाही, कारण का आपली साधना तेवढी नाही. आपल्या आत्म्यावरती मायेची बंधनं आहेत. मग ही बंधनं कशी जातील, तर माऊली छातीठोकपणे सांगतात, तुम्ही नामस्मरण करा, हरीचं करा. केशव, हरी, राम, कृष्ण यांची नावं घेऊनच नामस्मरण करा. मग शंकराचार्य सूत्रभाष्यातही म्हणतात की अस्ति तावत ब्रह्म नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावम सर्वज्ञम सर्वशक्ती समन्विता. मग षड ऐश्वर्य गुण आहेत आणि परमेश्वर कसा आहे, तर शुद्ध बुद्ध मुक्त असा आहे आणि सर्वज्ञ सुद्धा आहे तो.
ब्रह्म अविनाशी अविद्यापदी दोषरहित जडधर्मरहित चैतन्य स्वरूप तिन्ही काळी बंधन रहित आहे. कोण बंधन रहित आहे? तर आत्मा सुद्धा आपला हा बंधन रहित आहे. आपण मात्र देह धारण केले म्हणून सगळी बंधनं आपल्याला लागू केलेली आहेत की नाही. प्रपंच केलाय म्हणजे हे असं व्हायलाच पाहिजे, किंवा संन्यास घेतलेला आहे तर हे असं व्हायलाच पाहिजे. ही बंधनं ही मनुष्याने स्वतःने लादून घेतलेली आहेत. तसं तर प्रत्येकाचा आत्मा हा मुक्तच आहे. म्हणून चैतन्य स्वरूप तिन्ही काळी बंधन रहित आहे असे स्वभावता असून ते सर्वज्ञ व सर्व शक्तिमान आहे. परमात्मा सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे. कितीतरी त्याची विशेषणं आहेत आणि प्रत्येकाला तो वेगवेगळ्या तऱ्हेने अनुभूतीला येतो. म्हणून नित्य बुद्ध शुद्ध मुक्त म्हणजे काय? हा निर्गुण परमात्मा. नित्य शुद्ध बुद्ध आणि मुक्त आणि सर्व शक्ती समन्विता असा कोण आहे? तर तो सगुण आहे. सगुण आत्मा म्हणजे सगुण परमेश्वर आणि निर्गुण परमेश्वर ह्याची विभागणी केलेली आहे. एकच, परंतु सर्व शक्ती समन्विता हा आहे, हा सगुण आत्मा आहे. आणि नित्य बुद्ध शुद्ध मुक्त हा निर्गुण परमेश्वर आहे. रघुनाथ चरित्र समासामध्ये समर्थ म्हणतात, सगुण उच्छेदावे आणि निर्गुण प्रतिपादावे, परी ते निर्गुणची स्वभावे सगुण होते. निर्गुणच सगुणात येतं. कसं येतं? तर भक्तीने येतं. ही भक्ती कशी साधली जाते? माऊली म्हणतात नामस्मरणाने ही भक्ती साधली जाते. किती उच्छेद करायचा ना, किती उच्छेद म्हणजे उच्छेदावे म्हणतात ते की सगुण आणि निर्गुण याचा जरी विचार केला, हे दोन आहेत असा विचार केला तरी ते दोन नाही, ते एकच आहे. निर्गुणत्व सगुणात येतं असं माऊलींचं म्हणणं आहे. शंकराचार्य सुद्धा काय म्हणतात की वासुदेवे निश्वरा सर्वज्ञान शंका मूर्खाणां का परिहरन् श्री भगवान उवाच तान्यहं वेद न त्वं वेत्थ धर्माधर्मादि प्रतिबद्ध ज्ञानशक्तित्वात् अहं पुनः नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावतात अनावरण ज्ञानशक्ती रीती. शंकराचार्य सुद्धा हे सांगतात की जे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावता आहे तेच सगुणात येतं. आणि अर्जुनाने भगवंताला विचारले, भगवंता तुझा जन्म तर सांप्रत झालाय, म्हणजे आत्ता तू दिसतोयस म्हणून तुझा जन्म झालेला आत्ता झालेला आहे. आणि पुष्कळ दिवसापूर्वी होऊन गेलेल्या विवस्वानाला तो उपदेश केला म्हणतोस. गीता सांगताना त्यांनी भगवंतानी हे सांगितलेलं आहे की मी विवस्वानाला हा उपदेश केलेला होता आणि तू तर आत्ताच जन्मलेला आहेस, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तू दिसतोयस, तर हे कसं शक्य आहे? तर भगवंत म्हणतात अशी शंका मूर्खांना येते, अशी शंका मूर्खांना येते. आणि जीवाची ज्ञानक्रिया शक्ती धर्माधर्मामुळे धर्म अधर्म याच्यामुळे प्रतिबद्ध असते. म्हणून जीव मागील विसरता अर्जुना माझ्या ठिकाणी आत्मविस्मृती रूप अविद्या मुळीच नाही. मला धर्माधर्म नाही. माझी ज्ञानक्रिया शक्ती अमर्याद आहे. मी नित्यच आहे, अविनाशी आहे, अविद्यारहित आहे, चैतन्य रूप आहे. अवतार काळी तेव्हा सुद्धा माझे हे धर्म नाहीसे होत नाहीत किंवा लोपले जात नाहीत. षड ऐश्वर्य गुण जे आहेत भगवंताचे ते त्या अवतार काळी त्याच्याबरोबरच असतात. म्हणून तर आपल्याला वाटतं की प्रभू रामचंद्राने चमत्कार केले किंवा श्रीकृष्णाने चमत्कार केले, कारण काय हे त्याच्या स्वभावता त्याच्या बरोबर असतात. आणि आपल्या आत्म्याला काय आहे हे सगळं मायेमुळे विस्मृती झालेली आहे मागील जन्माची. मग मागील जन्माची विस्मृती झाली तर त्याच्यात पुण्य केलं का पाप केलं हे आपल्याला काय कळणार? म्हणून माऊली म्हणतात सगुण रूपानेही अविनाशी असून बाकीचे कल्पना मात्र असल्यामुळे त्याच्याशिवाय दुसरे प्रमाण नाही, तोच एक खरा प्रमाण आहे. प्रमाण आपण विचारतो ना, ह्याला काय गॅरंटी, काय ह्याचं सिद्धांत काय आहे, त्याचे न्यायालयात सांगतात काय पुरावा काय ह्याला, माऊली म्हणतात तसं ह्याला पुरावा काय, तेव्हा भगवंत म्हणतात
की सर्वाघटी जो आत्मा आहे तेच प्रमाण आहे. म्हणजे सर्व प्राणी मात्रामध्ये जे चैतन्य आहे तेच एक परमेश्वर आहे, हेच प्रमाण आहे असं माऊली सांगतात. की तुम्हाला श्वास आहे, तुम्ही चालता बोलता, मनुष्याला बोलायची भाषा दिलेली आहे, ही अतिरिक्त शक्ती आहे. प्राणी मात्र सुद्धा इकडे तिकडे जातात, हलतात, त्यांची म्याव म्याव, त्यांचे जे आवाज आहेत ते बोलतातच की, त्यांची त्यांना भाषा कळतेच की. म्हणून सर्वागटी जो आत्मा आहे, जो चैतन्य आहे तेच प्रमाण आहे. म्हणून गुलाबराव महाराज सुद्धा काय सांगतात, करिता हरीचे ध्यान चित्ती प्रगटे सगुण, ध्येय सगुण जे झाले, ध्याना निर्गुणातच आले, ऐसा अनुभव सार संततेची निराकार. संतांना सांगतात, गुलाबराव महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची मानसकन्याच आहेत. आणि ते असं सांगतात की हरीचे ध्यान करताना काय होतं, आधी ध्यानाला बसणंच आपल्याला शक्य होत नाही. कारण का माहिती नसतं की ध्यान करायला पाहिजे. इथपासून आपली सुरुवात असते की ध्यान कसं करायचं, काय करायचं. याचे मोठे मोठे क्लासेस सुद्धा घेतले जातात, परंतु ते साधतच असं नाही, त्याला सुद्धा भगवंताची इच्छाच पाहिजे. आणि ह्या ध्यानामध्ये काय होतं का, करिता हरीचे ध्यान चित्ती प्रगटे सगुण, ध्येय सगुण जे झाले, आता सगुणच ध्येय करून टाकायचं. एकदा ध्यानामध्ये हरीचं रूप आलं, ध्यान आलं की तेच ध्येय करून टाकायचं. म्हणून ध्यात्या निर्गुणत्व आले, ऐसा अनुभव सार संततेची निराकार. संतांना शरण जा असा याचा अर्थ आहे की संत तुम्हाला सांगतील की सगुणाचं ध्यान करता करता निर्गुणाकडे कसं जायचं, हे संतच सांगतील. कारण का, संत हेच निराकार आहेत, आकारही नाही, त्यांना गुणही नाही, असे संत आहेत. असे संत आपल्याला कितीतरी चरित्र आपण वाचले, समर्थ रामदासांचं आहे, गोंदवलेकर महाराजांचं आहे, माऊलींचं आहे, स्वतः कितीतरी चरित्र. संत हेच निराकार आहेत असं गुलाबराव महाराज सांगतात. मग अभक्ताची लक्षणं आपण आज बघितली, भक्त म्हणजे काय हेही बघितलं. मग अभक्ताला अहंकार जास्त असतो. एकदा विवेकानंद शिकागोवरून आले आणि आपल्या आपल्या मार्गाने ते चाललेले होते. जाताना नदी वाटेत लागली त्यांना आणि आता दुसऱ्या तीरी जायचं होतं. वाट बघत बसले, नावाडी कोणी दिसेना, जायचं तर आहे. बसले वाट बघत, नाव पलीकडच्या तीराला गेलेली होती, ती आल्यानंतर आपण जाऊ अशा विचाराने ते वाट बघत बसले. समोरून एक साधू, भगवे वस्त्र घातलेला साधू आला, हातात कमंडलू वगैरे सर्व होतं. आला चालत चालत स्वामी विवेकानंदांच्या तिथपर्यंत आल्यावरती त्यांनी विचारलं की कोण आपण. साधूंनी विचारलं कोण आपण. त्यांनी सांगितलं की मी विवेकानंद आहे. हां म्हणजे तुम्ही जी सभा गाजवून आलात वगैरे, ज्ञानी हुशार असे का तुम्ही, तेच का ते. तर हो म्हणाला तो. स्वामी हो म्हणाले. तर मग काय तुम्ही एवढं मोठं कर्तृत्व केलेलं आहे, तर तुम्हाला ही नदी ओलांडता येत नाही. मी बघा 20 वर्ष तपश्चर्या केली, सिद्धी प्राप्त झाली मला, आणि ह्या सिद्धीमुळं, आणि त्यांनी जाऊन दाखवलं. त्या नदीवरनं पाण्यावरनं चालत चालत गेले आणि परत पैतीरी जाऊन परत चालत चालत आले. विवेकानंद शांत बसलेले होते आणि ते म्हणले, हे बघा ही मी सिद्धी तपश्चर्या करून मिळवलेली आहे. त्यावेळेला स्वामी विवेकानंद काय म्हणाले, त्या यांना वाटलं बाबा माझं कौतुक करतील म्हणून. विवेकानंद म्हणाले, अरे रे म्हणल्यावर साधू एकदम चपाकून बघितलं. अरे रे म्हणण्यासारखं काय, 20 वर्ष तपश्चर्या केलेली आहे मी, आणि आता मी कुणासाठी थांबत नाही, आळून बसत नाही, माझं काम माझं मी करतो. हे काय आता तुमच्या पुढे तर जाऊन दाखवलं की मी. त्यावरती विवेकानंद म्हणतात की 5 मिनिटाच्या गोष्टी करता तुम्ही 20 वर्ष तपश्चर्या केलीत. त्यापेक्षा हे 20 वर्ष तुम्ही जर हरीचं नाम घेतलं असतं, देवाचं नाम घेतलं असतं आणि अडल्या नडल्या लोकांना मदत केली असती, तर किती चांगली कामं आहेत ती करता आली असती या 20 वर्षात, आणि हे तुमचं आयुष्य वाया गेलेलं आहे. असं म्हणून विवेकानंद
तेवढ्यात ती नाव आली, त्या नावेत बसून ते निघून गेलेले आहेत. अहंता होती साधूला. तपश्चर्या केली ही कौतुकाची गोष्ट आहे. तपश्चर्या कुणाकरता केली? समाजाकरता केली नाही. कुणाकरता केली? स्वतः करता केली. रावणाचेच भाऊ झाले नाही, स्वतः करता केली. मग हे भक्त होतील का? तपश्चर्या केली म्हणून भक्त होतील का? नाही, हे अभक्तच आहेत. म्हणून अभक्ताचं महत्त्व इथं सांगितलेलं आहे की आपण भक्त व्हायचं का अभक्त व्हायचं, ह्याच्यावरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका गावामध्ये एक मनुष्य होता आणि गौतम बुद्ध त्या गावामध्ये भिक्षा मागायला गेलेले होते. भिक्षा मागूनच ते आपला उदरनिर्वाह करत होते आणि बाकीचा वेळ सगळा ध्यानामध्ये आणि लोकांची जी संकट आहेत, जी काही अडचणी आहेत त्या निवारण करणे. शांत, गौतम बुद्धांना शांतीचं प्रतीक मानलेलं आहे. आणि गौतम बुद्ध भिक्षेकरता निघालेले आहेत. गावात जात आहेत तर सगळी दारं बंद गावातली. का बरं म्हणले? आज भिक्षा मागायला एकही दार उघडं नाहीये. कसं काय? एकेका दारापुढून पुढं जात आहेत. गौतम बुद्धांना पाहिल्यानंतर एका मनुष्याने थोडंसं दार असं किलकिलं केलं आणि बघितलं आणि सांगितलं की तुम्ही भिक्षा मागायला कुठं जाऊ नका. का बरं जाऊ नको विचारलं त्यांनी. त्यावरती तो मनुष्य म्हणाला की नाही, इथं अंगुलीमाल आलेला आहे आणि तो माणसांची हत्या करतो. कोण अंगुलीमाल आहे असे विचारलं गौतम बुद्धांनी. त्यावेळेला तो मनुष्य म्हणाला की हा अंगुलीमाल जो आहे तो एक असाच तपश्चर्या करणारा माणूस आहे आणि लोकांची हत्या करतो आणि त्यांची बोटं कापतो आणि ती बोटं ओवून त्या आपल्या गळ्यामध्ये हार घालतो आणि तर तुम्हालाही तो मारेल. त्यामुळे तुम्ही जाऊ नका, कुठेच जाऊ नका असं. गौतम बुद्ध आपल्या आपल्या मार्गाने पुढे चाललेले आहेत. बरं म्हणाले त्याला आणि पुढे चाललेले आहेत आणि अंगुलीमाल बरोबर समोरून आलेला आहे. आल्यानंतर हातात शस्त्र आहे, कोयता कुऱ्हाड जे आहे ते, आणि दरडावून विचारले, माणसा तू कुठे चाललायस? थांब इथे. गौतम बुद्ध शांत आहेत. गौतम बुद्ध त्याला म्हणतात, घाबरले तर किंचितही नाही. अवतार अतिशय बेकार होता. म्हणजे केस 11 अस्ताव्यस्त झालेले, गळ्यामध्ये बोटांच्या माळा घातलेल्या होऊन आणि हिडीस असल्यासारखं त्याचं रूप होतं. पण गौतम बुद्ध अजिबात डगमगले नाहीत, घाबरले नाहीत, काहीही नाही. आणि त्याला म्हणाले, हो मी थांबलेलोच आहे, मला जिथे थांबायचं मी तिथे थांबलेलो आहे. म्हणजे कुठं? तर भगवंताच्या ठिकाणी मी थांबलेलो आहे, मला अजून कुठे थांबायची गरज नाही. त्यावर अंगुलीमालाने विचारले की आता पुढं जायचं नाही? नाही जात. काय म्हणणं काय आहे? तू घाबरला नाहीस मला बघून? असं म्हटल्यावर गौतम बुद्ध म्हटले, नाही घाबरलो. काय, कशासाठी घाबरायचंय तुला? त्यांनी सांगितलं, मी लोकांना मारतो आणि त्यांची बोटं जी आहेत ती कापून त्याची माळ करतो. ही बघितलीस का माझी माळ? एकेरी बोलणं होतं, माहितीच नाही ना हे सज्जन गृहस्थ आहेत, साधू पुरुष आहेत. एकेरी बोलणं चालू होतं आणि गौतम बुद्ध म्हणाले, हो मी बघितली, तुझ्या गळ्यामध्ये ही माळ आहे. मग आता ही एवढे झाले, 100 झाले की मी एक मोठा यज्ञ करणार आहे, मग मला सर्व सिद्धी प्राप्त होतील. त्यावेळेला गौतम बुद्ध म्हणतात की अशी कुणाची हत्या करून किंवा मारून यज्ञ करून कुठलीही सिद्धी मिळत नाही. तुम्ही एवढं शांत कसं काय बोलताय? असं त्यांनी विचारल्यावर तू विचार कर म्हणाले की हा जीव कसा आहे, तुला कुठून आला, तुझ्या ह्या शरीरामध्ये जीव कुठून आला, तू कसा जन्मलास, आता कुठं जाणार आहेस, याचा तू विचार केलेला आहेस का? त्यावेळेला अंगुलीमाल थोडासा चाचपतो. कोणी असे प्रश्नच विचारले नव्हते ना आतापर्यंत. मारायचं आणि बोटं तोडायची आणि गळ्यात घालायची. नाही, मला असं सांगितलेलं आहे की ह्या बोटांची तुझी माळ झाली, मनुष्याच्या बोटांची, की तुला सिद्धी प्राप्त होतील. एक छोटासा तू यज्ञ केलास की तुला जे पाहिजे ते मिळेल. त्यावेळेला गौतम बुद्धांनी त्याला उपदेश केलेला आहे
की असं काहीही नसतं. हा जो शरीरातला आत्मा आहे त्याला मरण नाही. नैनम छिन्नती शस्त्राणी असं त्याचं स्वरूप आहे. तू बोट कापून हे कापून यज्ञ जरी केलास तरी सुद्धा तुला अमरत्व तर मिळणार नाहीच नाही, पण तू पापाला मात्र कारणीभूत होशील आणि तू भगवंताचा भक्त न होता अभक्तच होशील. त्यावेळेला या अंगुलीमालाचे डोळे उघडले. आतापर्यंत उपदेश कोणीच केलेला नव्हता आणि जरी कोणी केलेला असता तरी त्याचा प्रभाव पडला असता की नाही हा विषय वेगळाच आहे. कारण का सांगणारी व्यक्ती गौतम बुद्ध आहेत म्हणजे प्रभाव हा निश्चितच पडायला पाहिजे. आणि अंगुलीमालावरती त्याचा प्रभाव पडलाय आणि त्यांनी तिथून हत्या करायचं सोडून दिलेलं आहे आणि तो सन्मार्गी झालेला आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जसं भगवंताचं प्रेम प्राप्त व्हायला पाहिजे, पण ते प्राप्त होण्याकरता आपल्याला सहवास संतांचा मिळायला पाहिजे, गुरु मिळायला पाहिजे आणि तरच अभक्त हा भक्त होऊ शकतो असं या कथेतून आपल्याला म्हणता येईल. आणि जी काही पातकं केलेली आहेत आपण आतापर्यंत ती वज्रलेप त्याचा होऊ द्यायचा नाही, म्हणून हरिनामस्मरण करणे हेच त्याचं प्रायश्चित्य आहे असं आपल्याला माऊली सांगतात. आणि इथे हा अभंग संपादन झालेला आहे, संपन्न झालेला आहे, संपलेला आहे. परंतु वेळ आहे म्हणून मी पुढच्या अभंगाची सुरुवात करून ठेवते. म्हणजे मोठा आहे अभंग, कारण पुढचा जो आहे तो कदाचित विवरण त्याचं जास्त असू शकेल. म्हणून पुढच्या अभंगात काय म्हटलेलं आहे माऊलींनी की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लादली योगिया साधली जीवन करा. सत्वर उद्गार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. आणि ह्याच्या या अभंगामध्ये सुद्धा सत्संगाचा महिमा माऊलींनी सांगितलेला आहे. सत्संग घडणं जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे. ही पायरीच आहे असं समजायला हरकत नाही. म्हणून जिथे जिथे सत्संग चाललेला असतो तिथे आपण जावं. आजकालच्या सत्संगाचं सांगता येत नाही, स्वरूप फार वेगळं झालेलं आहे. त्यामुळे खरा सत्संग कसा आहे हे ओळखूनच सत्संग करावा असं तरी मला वाटतं. आणि या अभंगात सत्संग महिमा व नामाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. मग ह्याचा सरळ अर्थ जर घेतला तर संतांचे संगतीत राहून नाथ संप्रदायातील लय योगाचे अथवा मानसिक सगुण ध्यान योगाचे द्वारे श्रीहरीला प्राप्त करून घेतले पाहिजे. वाचेने प्रेमपूर्वक श्रीहरीच्या रामकृष्णादी नामांचा जप करणे हेच जीवाचे मूळ स्वरूप किंवा शुद्ध स्वरूप आहे. आणि रामनामाचा जप करणे हेच जीवाचे मूळ स्वरूप किंवा शुद्ध स्वरूप आहे. आणि रामनामाचा जप हा तर शिवाचा आत्मा आहे. एकतत्व स्वरूप श्रीहरीचे ठिकाणी स्फुरणाऱ्या नामाचे साधन ज्याने साधले त्याला द्वैताचे बंधन राहत नाही. श्रीहरीच्या नामामृताची अवीट गोडी सगुणोपासक वैष्णवांनाच असते. योग्यांना हा अनुभव येणे शक्य नाही. योग्यांना पुष्कळ दिवस जिवंत राहण्याची कला मात्र साधते. प्रल्हादाचे ठिकाणी बाळपणीच नारदांनी केलेल्या नामस्मरणाचा उपदेश दृढ श्रद्धेमुळे पूर्णपणे ठसला होता आणि उद्धवाला साक्षात श्रीकृष्ण भगवान उपदेशदातेला लाभले होते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हे भगवत प्राप्तीचे अत्यंत सुलभ व अत्यंत श्रेष्ठ असे साधन आहे व इतर साधनाने हरिप्राप्ती अत्यंत कठीण आहे. हे जाणणारा विरळा आहे. हे जाणणारा विरळा आहे की हरिप्राप्ती करता हरिनामस्मरण हेच पाहिजे, हे जाणणारा अतिशय
कुठंतरी हजारातनं एक, 10,000तनं एक असा विरळाच असतो, असं माऊलींचं म्हणणं आहे. इथे आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित करते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते.